नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि छान अशा व्हिडिओमध्ये. तर आज गाडीतनंच ब्लॉग चालू केलाय मी, कारण की कार्यक्रमासाठी जायचं आणि खूप उशीर झाला होता. सो पटपट पटपट उरकलं आणि निघालो. तर पहिलं जायचं आम्हाला चाकणमध्ये, म्हणजे आता चाकणमध्येच आहो आम्ही. चाकणमध्ये म्हणजे माझ्या नणंदबाई आहेत, त्यांच्या नंदीची फ्लॅटची पूजा आहे. तर म्हटलं आता तिकडे जावं पहिलं. त्यासाठी आईन ते मला वाटतं ते चाकणमधलं मुलचंद मिल हे गोडाऊन, तिथं काहीतरी घ्यायला ते थांबलेत. आणि नंतर मग तसंच माळुंग्याला जाणार आहे. माळुंग्याला बँक्वेट हॉलचं ओपनिंग आहे आणि आमच्या काकांची छान अशी 75वी आम्ही साजरी करणार आहे संध्याकाळी. तर ते तुम्हाला सगळं बघायचं असेल तर असेच कनेक्ट राहा. आणि पप्पा पुढे गेलेत, कारण की आम्हाला पूजेला थांबायचं होतं. सो त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही पुढे जा, आम्ही थांबतो आणि पूजा वगैरे करून येतो. सो पप्पा पुढे निघून गेलेत, आता आम्ही चाललोय. सो पुढे काय होते काय नाही, छान छान अशी पाहुणे मी भेटणार आहेत आपल्याला. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर असेच कनेक्ट राहा. खूप छान गाणं म्हणूच दिदी आता व्हिडिओ चालू केल्याबरोबर तिने बंद केलं. ऋषा बोल ना गाणं, कोणतं गाणं म्हणून होते? निघाला एकदा बोल ना. आम्ही गड्या डोंगरचं म्हण ना. का ऐकू दे ना सगळ्यांना तुझं गाणं. नाही बोलायचं, गाणं बोलत होती छान. व्हिडिओ चालू केल्याबरोबर लगेच बंद केलं, आहे ना? कसं तर हे आहेत लोकप्रिय संगीतकार अवधूत गांधीजी, ज्यांनी आपल्या गायनाने, आपल्या आवाजाने, आपल्या संगीताने प्रत्येकाच्या घरामध्ये आणि मनामध्ये जागा केली आहे. आणि छान वाटलं की पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संगीतकाराचा समोरासमोर आवाज ऐकून. कार्यक्रम संपला, बाहेर आलो सगळेजण, छान जेवण वगैरे झालं, सगळ्यांसोबत गप्पा झाल्या. खूप पाहुणे आपापल्या कामामध्ये बिझी होते, त्यामुळे सगळ्यांना काही मला कॅप्चर करता नाही आलं. जेवढं होईल तेवढं शेअर करायचा तुमच्यासोबत प्रयत्न केलाय. खूप दिवसांनी भेटलो सगळेजण, छान अशा गप्पा वगैरे मारल्या आणि छान वाटलं सगळ्यांना भेटून. यायला आम्हाला 11:30-12 वाजले, त्यामुळं व्हिडिओचे एंड काही घेता नाही आला. छान झाला, सुंदर झाला सगळा कार्यक्रम. आणि मेन विशेष म्हणजे आम्ही जेव्हा आतमध्ये एंट्री केली तेव्हा अवधूत गांधीजी, जे खूप लोकप्रिय संगीतकार आहेत, आतापर्यंत खूप छान छान गाणी त्यांनी गायलीत, ते संगीतकार आम्हाला पुढे दिसले. छान वाटलं त्यांचा आवाज ऐकून आणि पहिल्यांदा कोणत्या तरी संगीतकाराचा समोरासमोर आवाज ऐकला, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि जे पुस्तक मी तुम्हाला दाखवलं, ते पुस्तक ज्यांचा बर्थडे होता, ज्या काकांचा, त्यांनी ते पुस्तक लिहिलंय. हे आहे ते माझे कविता जन्माख्यान. जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा नक्की हे पुस्तक मी वाचेल आणि तुम्हाला सांगेल कसं आहे ते. जेवढं होईल तेवढं शेअर करायचा प्रयत्न केलाय तुमच्यासोबत. व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.